हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज मी चालले आहे माझ्या एका फ्रेंडला भेटायला। तर ब्लॉग असाच पुढे कंटिन्यू होत राहते आणि मी तिला कॉल केला की मी तुझ्याकडे येते म्हणून। तर बघा ती तिचं काय चाललंय, मी गेले होते तिच्याकडे आणि इकडे बघा किती छान आंब्याची झाडे, मस्त आंबे लागले त्यात खूप जास्त। आणि इकडे बघा हे आहे अंजिराचं झाड, कोणी पाहिले का कधी? ज्यांनी नाही पाहिलं ते त्यांच्यासाठी दाखवले मी, पाहू शकता पुढे दिसेलच। आणि मग पटकन तिच्याकडे गेले। इकडे बघा हिचं काय चाललंय आणि बघा आम्ही खूप दिवसातून भेटलो, किती खुश झाली होती ती। आणि ही आहे तिची बेबी, बघा किती क्यूट आहे। आणि मग मस्त आम्ही झाडाखाली गेलो होतो बसायला। बघा इकडे त्यांनी खोट टाकली होती आंब्याच्या झाडाखाली, मस्त हवेला गप्पा मारत बसलो होतो। आणि ही पण आहे, ही तिची बहीण आहे, ती माझी मैत्रीण पण आहे आणि रिलेटिव्ह पण आहे। आणि इकडे बघा आम्ही सगळे मस्त झाडाखाली बसलो। मग तिच्या मम्मीने कोथिंबीरीच्या वड्या केल्या होत्या, मस्त वड्या वगैरे खाल्ल्या आणि नंतर गप्पा वगैरे मारत बसलो। गप्पा वगैरे मारून झाल्यावरती तिने परत एक मैत्रीण आली होती आणि ती जॉबला आहे मुंबई पोलीसमध्ये। तर बघा ती पण चेहरा लपवत होती। नंतर मग मस्त फ्रुटी आणली होती, आम्ही सगळ्यांनी मस्त फ्रुटी एन्जॉय केली, कारण खूप दिवसातून भेटलं होतं। बघा तिची मुलगी आहे छोटीशी, खूप क्यूट दिसते जी। गप्पा वगैरे मारून झाल्यावरती फ्रुटी पेलो आणि इकडे बघा शोकन्याला नेलीच नव्हती मी, कारण ती झोपली होती। आणि नंतर घरी आल्यावरती बघा सगळे पोरं गोळा झाले होते, त्यांना तर माझ्याशिवाय अजिबात करमत नाही। बघा कसे हाय करतायत सगळ्यांना ब्लॉगमध्ये घेत होते मी। आणि या मॅडम बघा कशा बसलेल्या आहेत। नंतर मग घरी आल्यावरती पटकन आहे असंच रेडी झाले आणि आम्ही निघालो होतो मिसळ खायला आज पण। आता तुम्ही म्हणता रोज काय, तर बाबा बोलले की चल तुला नेतो म्हणून। मग आज पण मस्त थारमध्ये बसून मिसळ खायला गेलो होतो। आणि मग मिसळ खायला पोहोचलो, तिथे गेल्यावर मिसळची ऑर्डर दिली। आज काही जास्त खायची इच्छा नव्हती, तर बाबाने बळच मिसळ चालले, कारण त्रिशाला खायची होती, त्याच्यामुळे मला बोलले की चल तुला आवडते। मग आज पण मस्त मिसळ वगैरे खाल्ली। मिसळ खाऊन झाल्यावरती चप्पलच्या दुकानात गेलो होतो, कारण मला चप्पल घ्यायची होती आणि त्याने मला खूप सारे चप्पल दाखवले, तर एक पण नाही आवडले। आणि इकडे बघा शौकांना काय चाललंय, कुठे गेले तरी कधीच शांत बसत नाही, काही ना काही चालूच असतं। सगळ्या ते चप्पल खाली घेतल्या आणि सगळं परत स्वतःच्या पायात घालत होते। मग चप्पल नाही आवडली, मग आम्ही पुढे घरी यायला निघालो। घरी येताना आमच्या रोडलाच माझ्या एका फ्रेंडचं दुकान आहे, ते तुम्हाला मी काल दाखवलंच होतं। तर इकडे बघा कशी तोंड लपवती आहे ही तर खूप जास्त जीव लावते मला। बघा तिचं शॉप आहे ते। घरी आल्यावरती मम्मीने मस्त चुलीवरचं जेवण बनवलं होतं आणि असा होता माझा आजचा दिवस। थँक्स फॉर वॉचिंग, बाय।